हाय फ्रेंड्स, तर कशा आहात तुम्ही? मजेत आहात ना? आणि माझा हा व्हिडिओ खूप दिवसांनी येत आहे. आणि बघा, तर मी मार्केटला गेलेली होती आणि मी मस्त मस्त ताज्या ताज्या भाज्या घेऊन आलेली आहे. मी त्याच्यामध्ये गवार आणली, परत भेंडी आणली होती, परत पुदिना आणला होता, कोथिंबीर, बरंचसं बटाटे किंवा वॉटरमेलन आणलं होतं, परत खरबूज आणलं होतं, बीट्स आणले होते, भेंडी आणली होती बरंचसं. आणि किती फ्रेश फ्रेश भाज्या आणि छान मस्तपैकी अशा. आणि मुलींना खायला ग्रेप्स पण आणलेले होते. आणि ही आहे कोथिंबीर, आणि कोथिंबीर मस्त अशी ताजी अशी आणि स्वस्त आणि मस्त. आमच्या इथं मंडेला ना मार्केट असतो आणि आजूबाजूचे शेतकरी सगळे येत असतात, त्याच्यामुळे ना व्यापारी लोकांपेक्षा हे शेतकरी कमी हे भावाने देतात आणि व्यापारी लोक शेतकऱ्यांकडून घेऊनच जास्तीचे पैसे घेतात. आणि त्याच्यामुळं व्यापारी हा मोठा होतो, शेतकऱ्यांना पुरेसा हा भाव मिळत नाही आहे त्याच्यामुळं. आणि हे बघा, मस्त असे मस्त ताजी ताजी कोथिंबीर. आणि घेताना मी खरं सांगू का, जे वयस्कर किंवा आजी आजोबा असतात ना, अशा लोकांकडून भाजीपाला आणते घेताना तुम्ही पण असंच करत जा, म्हणजे म्हणजे त्यांना थोडीशी मदत होईल. कारण कोणाला कोणी सांभाळत नसतं वगैरे, म्हणून या वयामध्ये सुद्धा त्यांना कामं करावी लागतात. म्हणून वयस्कर आजोबा वगैरे असतात, त्यांच्याकडून खरं अर्थाने तुम्ही पण खरेदी करत जा. आणि मीही तसंच करते. जास्त म्हणलं तर मी त्या वयस्कर लोकांकडूनच आणते, कारण खूप ह्याच्याने बसलेले असतात आशेने आणि त्यांच्याकडून कोणी घेत नाही. थोडंसं ना सुकलेलं वगैरे का असं ना, पण घेत जा थोडंसं. आणि हा पुदिना असं मस्त असा पुदिना पण घेऊन आलेली आहे मी. पुदिना लागतो मला, आणि पुदिना खाल्लेला चांगला पण असतो. आता उन्हाळ्यामध्ये पुदिन्याचे शरबत पण छान लागतो बरं का, तुम्ही पण ट्राय करा. आणि मी कधीतरी ट्राय केलं ना पुदिन्याचा शरबत, तर मी तुम्हाला नक्की दाखवेन. हे बघा, बटाटे पण खूप मस्त आणलेले होते मी, आणि ग्रेप्स होते. ग्रेप्स अर्धे मुलींनी खाल्ले होते बरं का. तुम्हाला वाटेल की एवढंच आणलं होतं की काय. मला ना कोथिंबीर खूप आवडली, खूप छान आणि मस्त अशी फ्रेश फ्रेश वाटत होती कोथिंबीर. बघा कसली सुंदर कोथिंबीर आहे. आणि मी असं पसारा घालून बसलेली होती, साईडला चटई अंथरलेली होती, मुली झोपलेल्या होत्या पलीकडच्या साईडला, म्हणून तुम्हाला हे दिसत असेल. आणि खूप छान मस्त तिथं साईडला बसलेली होती. आणि त्याच्यामध्ये मी भेंडी आणि कारलं पण आणलं होतं, कारलं माझ्या मिस्टरांना खूप खूप आवडतं. आणि हे बघा, मी कारले छोटे छोटे घेऊन आलेले होते. आणि पुदिना बघा, किती पुदिना पण असाच फ्रेश होता कोथिंबीरीसारखा, पण मला कोथिंबीर खूप आवडली बघा, खूप आवडली, त्याच्यामुळे मी तुम्हाला जास्त आणि इथं गवार उद्याच्या सकाळच्या भाजीसाठी मी निवडत होते. म्हणजे सकाळी जर आपण संध्याकाळी तोडून ठेवली ना, नीट करून ठेवली, म्हणजे सकाळी पटकन भाजी होते, त्याच्यामुळे मी रात्रीच तोडून ठेवलेली होती. हे बघा, पाहू शकता तुम्ही. आणि माझ्या चॅनेलवर जर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि खरंच एक लाईक तुमचा खूप मोलाचा आहे, लाईक करा.